नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ शेअर करतेय, पण इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओ येतील। तर आज आपण बघणार आहोत चमचमीत काश्मीरी दम आलू कसा बनवायचा। सर्वात आधी इथे मी हे लहान साइजचे बेबी बटाटोज घेतले आहेत, जे बाजारात इझिली मिळतात। आणि हे छान कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या, याची साल काढून घेतली। त्यानंतर टूथपिकने याला हे बटाटे छान असे टोचून घेतल्यामुळे किंवा मग होल पाडून घेतल्यामुळे तेलात टाकल्यावर ते छान क्रिस्पी होतात आणि ग्रेव्हीत टाकल्यावर ग्रेव्ही संपूर्ण बटाट्यामध्ये आतपर्यंत जाते, म्हणून हे असे व्यवस्थित छान टोचे पाडून घ्यायचे। त्यानंतर हे बटाटे आपण साइडला ठेवून घेऊ आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी जे मसाला तयार करायचा आहे, वाटण तयार करायचं आहे ते घेऊ। इथे मी गरम पाण्यामध्ये 7 ते 8 काजू, 2 चमचे मगज बी आणि 4 ते 5 लाल काश्मीरी मिरची गरम पाण्यात भिजत घातली होती। आता हे आपण मिक्सरला आधी वाटून घेऊ। आता भिजवलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो काप करून टाकू, 1 इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या। आता हे मिक्सरला छान बारीक या पद्धतीने वाटून घेऊ। आता हे वाटण साइडला ठेवून देऊ आणि एका वाटीमध्ये मी पाऊण वाटी दही घेतला आहे। यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। आणि हा माझ्याकडे घरगुती मसाला आहे, तो मी अर्धा चमचा टाकून घेतला आहे। तुम्ही कांदा लसूण मसाला टाकलात तरी चालेल। आता हे सर्व मसाले दह्यामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि दही देखील फेटून घेऊ। आता हे फेटलेलं दही साइडला ठेवून घेऊ। मी गॅसवर आधीच कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये थोडं तेल गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये जे आपले बटाटे आहेत ते टाकून घेणार आहोत। इथे तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाहीये, अगदी हलका गरम तेलामध्ये आपण हे बटाटे टाकून छान फ्राय करून घेणार आहोत। हे बटाटे फ्राय करताना किंवा तळताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। एका बाजूनी जवळपास 5 ते 6 मिनिटं बटाटा फ्राय झाला की आपण हा पलटून घेऊ, कारण बटाटे जेवढे छान क्रिस्पी फ्राय केले जातील तेवढी आपली भाजी छान बनते। एका बाजूनी आपल्या बटाट्याला छान असा रंग आलेला आहे। आता पुन्हा असं हलवून हे परत आपण फ्राय करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर छोटे बटाटे नसतील तर तुम्ही आहेत ते बटाटे मधातून कट करून घेऊ शकता। आता या ठिकाणी हे बटाटे छान आपले खरपूस असे तळून घेतलेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बटाटे आपल्याला छान असे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व बटाटे छान तळून घेतले आहेत। आता हे बटाटे साइडला ठेवून घेऊ आणि कढईतील थोडंसं तेल काढून त्याच तेलामध्ये काही खडे मसाले घालून घेऊ। तेजपान, चक्रफूल, विलायची, लवंग, मिरे, जावेत्री आणि दालचिनी आणि 1 चमचा जिरं घालून हे छान मध्यम आचेवर फ्लेवर सुटेपर्यंत परतून घेऊ। नंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेऊ आणि थोडा परतून घेऊ। आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, मीडियम साइजचे 2 कांदे घेतलेत तरी चालेल। कांदा आपल्याला छान असा लालसर रंगावर इथे परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान असा लालसर रंगावर परतला गेला आहे। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालून घेऊ आणि हे वाटण देखील छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। मसाला परतेपर्यंत मी गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवणार आहे, जेणेकरून आपले मसाले करपणार नाही आणि ते छान शिजले जातील। इथे आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल। इथे आपला मसाला छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊ। यानंतर यामध्ये मी जे आपण मिक्स करून दही ठेवलं होतं ते घालून घेणार आहे। दही घालताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे किंवा मग बंद करून ते छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून दही फाटणार नाही। दही जर फाटलं तर भाजीची टेस्ट छान येत नाही। आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे देखील आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटात आपला हा मसाला
तेल सोडायला सुरुवात करतो। तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण फ्राय केलेले बटाटे टाकून घेऊ। यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मी इथे 1 चमच्याच्या आसपास मीठ टाकला आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला। आता हे छान आपण मिक्स करून घेऊ। हे छान असं 1 ते 1.5 मिनिटं आपण यामध्ये मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपली ग्रेव्ही संपूर्ण बटाट्याला व्यवस्थित लागली जाईल। त्यानंतर यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेणार आहे। जवळपास मी इथे 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून भाजीचं टेम्परेचर कमी होणार नाही आणि भाजीची चव सुद्धा कमी होणार नाही। पुन्हा एक वेळ हे छान असं मिक्स करून घेऊ। इथे तुम्हाला ग्रेव्ही किती थिक किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्या। मी इथे 1.5 वाटी पाणी घातला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून यामध्ये पाणी घालू शकता। आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हे भाजी छान आपण शिजवून घेणार आहोत। इथे 3 ते 4 मिनिटं झालेत। आता झाकण काढून घेऊ आणि यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी हातावर क्रश करून टाकून घेऊ। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। पुन्हा एक वेळ हे छान असं मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीचा रंग आणि टेक्स्चर खूप छान आला आहे। आता ही ग्रेव्ही थोडीशी आपल्याला पातळ दिसती आहे, पण थोड्या वेळाने ही थोडी थंड झाली की ग्रेव्ही थोडी घट्ट होईल। तुम्ही बघू शकता इथे छान अशी आपली भाजी बनून तयार आहे। इथे आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि भाजी साइडला ठेवून घेऊ। आता एका सर्विंग बाउल मध्ये ही भाजी काढून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता भाजीचा रंग, टेक्स्चर खूप छान आला आहे आणि चवीला सुद्धा ही भाजी खूप छान लागते। तर तुम्ही या पद्धतीने एक वेळ ही दम आलूची भाजी नक्की करून बघा आणि माझी आजची दम आलूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच चमचमीत आणि छान रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।